हे बघा माझी सासू आज पण बघा कुठे चढते. ही ना आमचं जरा पण ऐकत नाही. गणू तिला किती बोला की आज नको चढू, तुला एकतर बरं पण नाही, तरी पण ही काय आमचं ऐकत नाही. मग गणू पण तिच्यासोबत चढला. तर चढण्याचं कारण माहितीये तिचं काय होतं, की माकडाने ना तिच्या पाण्याच्या टाकीचं ढक्कन ओपन करून ठेवलेलं आणि पूर्ण घराची कौलं पण त्यांनी हलवून ठेवलेली, म्हणून पावसाचं पाणी ना घरात येत होतं. ते तिने ना गणूला चढायलाच दिलं नाही. ती बोलली की मला सवय, मीच चढून नीट करते काय ते. मग तिनेच चढून सर्व नीट केलं. जिथं कामं संपतच नाही बाबा, ही काय नाही काय कामं करतच असते. गणू तिला बोलत होता, दे आई मी करतो, पण ती काय आमचं ऐकत नव्हती. ती या नारळाच्या झाडाला आहे ना खत घालत होती, म्हणून ती खणत होती आणि मग त्याच्यावर खत घालणार होती. एवढ्या मेहनतीने इकडे झाडं वगैरे लावते आणि हे माकडनं काहीच ठेवत नाही. रोज तिचे येऊन फळं वगैरे खाऊन जाणार. आणि इथे ती आता ना इथे तिने ना गावठी रताळी टाकलेली आणि त्या रताळीला टाकून 5-6 महिने झालेले, म्हणून ती आम्हाला खोनून आहे ना त्यातून रताळी काढून देणार होती. त्यातून फक्त आम्हाला 2-3 ते पण छोटी छोटी पिल्लं दिसली. आत्या बोलते की इकडची माती चांगली नाही, म्हणून रताळी इकडे झालीच नाही. मग आत्याने रताळीची वेल पुन्हा लावली की परत रताळी आली तर आली. ही सासू आम्हाला सांगत होती की मी इकडे सगळ्या प्रकारच्या भाज्या लावू शकते, पण इकडे माकड आणि छोटे छोटे प्राणी ना भरपूर येतात, ते काहीच ठेवत नाही. नंतर आत्याने आम्हाला इथे मिरचीचं फूल दाखवलं. हे सेम जास्वंद सारखं दिसत होतं आणि हे फूल आहे ना आपण देवाला पण वाहू शकतो. जिथं कामं बाबा काय संपतच नाही. आता ही इकडे गजरे करायला पण आलेली. कळीला काय बोलतात माहितीये तुम्हाला? ह्या कळीला बोलतात सायली. चमेली वर्गातील एक वनस्पती आहे, त्याला सायली ह्या नावाने ओळखलं जातं. घराच्या बाजूला ना एक काकी राहतात, त्यांनी आम्हाला ही फुलं दिली होती. माझ्या सासूकडे हे झाड होतं, पण तिने ना त्यांना देऊन टाकलं की इकडे माकड खातात म्हणून. त्या काकींकडे ना कुत्रा आहे ना, मग त्यांच्याकडे माकड येत नाही. आणि ही बघा आता ही नवीन काम करायला पण घेतलं हिने. कपडे घेऊन गेली धुवायला. बोलत होते की कपडे मी धुते, तुझ्या हाताला लागले ना. मी बोलली नको, तू मला हवं तर पाणी काढून दे, मी कपडे धुते. तिने मला म्हणा पाणी काढून दिलं. पहिला ना इकडे एक नळ पण होता, त्याच्यामध्ये ना आता पाणीच येत नाही. काय माहिती त्या नळाला काय झालंय. मी ते आता ना पाणी विहिरीतूनच काढावं लागतं. बिचारी माझी सासू किती काम करते. मी आता कमेंट्स मध्ये सांगू नका की तू फक्त बघते आणि तुझी सासूच काम करते. माझ्या हाताला लागलंय म्हणून मी थोडं थोडं काम करते. आणि हे बघा आता ह्या आई आणि पोराचं प्रेम किती त्रास देतो गणू ना आईला. काय नाही काय कामं सांगतच असतो.